रामकृष्ण हरी मंडळी, एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण नेहमी म्हणतो की आई आपल्या मुलांवर स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करते. तिचे आपल्या मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपते. पण ते आजच्या काळात शक्य आहे की नाही हे आपल्याला अवघड मानावं लागेल. कारण ही जी घटना घडली तेलंगणातील ती सुद्धा अशीच मनाला हेलावून टाकणारी आहे. म्हणजे की आपण जे म्हणतो की पहिलं प्रेम विसरता येत नाही, तसंच ह्या महिलेने आपल्या पहिल्या प्रेमाला साठी आपल्या स्वतःच्या 3 मुलांना जीव मारलं आणि पतीचा सुद्धा जीव घेण्याचा प्रयत्न केला. कारण काय तर फक्त पहिलं प्रेम. किती अवघड आहे आजच्या काळात असं. तर ही घटना आज आपण सविस्तर पाहू. तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, तेलंगणामधील एका गावातील एक महिला, नाव होतं सविता. सविताचं वय वर्ष होतं 40. तरुण पण नव्हती, आता जवळजवळ 40शीला ती गाठली होती. बरं, 40शीचं वय असताना तिला 3 म्हणजे तिचं 10वीपर्यंत गावातीलच एका शाळेत तिचं शिक्षण होतं. आता त्या गावाची शिकत असताना तिचं त्या 10वीच्या वर्गात किंवा 9वीच्या वर्गात तिचं एका मुलाबरोबर प्रेम होतं. आता प्रेम प्रकरण त्यांचं 2-3 वर्ष चाललं. जवळजवळ 10वी 11वी 12वी त्यांचं प्रेम प्रकरण चाललं. आता 12वी नंतर तो मुलगा शिक्षणासाठी बाहेरगावी गेला, तरीसुद्धा यांचं प्रेम प्रकरण चालूच होतं. आता तिच्या प्रेम प्रकरणाची चुलबुल यांच्या घरच्यांना लागली, मुलीच्या सविताच्या. म्हणून तिचं लगेच लग्न करून एखादा नोकरीवाला बघून तिचं लग्न करून देण्यात आलं. आता तिचं लग्न झालं तिथूनच एक 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका गावातील अमित नावाच्या मुलाशी. आता ते घरच्यांच्या विरोधाला किंवा समाजाला घाबरून तिने त्या पहिल्या प्रेमाला विसरून त्या माणसाबरोबर तिने लग्न करायचा निर्णय घेतला, अमित बरोबर. आता अमित बरोबर लग्न चालू झाल्यानंतर सुरुवातीचे सुखाचे दिवस गेले. नंतर सुखाचे दिवस चालू असताना त्यांना परत 1-2 वर्षांनी त्यांना त्या सविताला ह्या नवऱ्यापासून दिवस गेले. तिचा तोपर्यंत पहिला जो तिचा बॉयफ्रेंड होता त्याच्याशी तिचा काही संबंध नव्हता. तिने दोघांनी एकमेकांचे संबंध पूर्णपणे तोडून टाकले होते लग्न झाल्यानंतर. आता या पहिल्या नवऱ्यापासून अमितपासून तिला दिवस गेले. त्यांना एक मुलगा झाला. आता असं सुखाचा संसार चालू असताना पण तिचं नवऱ्याचं तिचं जास्त पटत नव्हतं. कारण हिचा मुळातच स्वभाव हा आगाऊ होता आणि भांडखोर होती. त्याच्यामुळे तिच्यातच आणि नवऱ्यात काही ना काही गोष्टीवरून सारखी भांडणं व्हायची. पण नवऱ्याने सारखा नवऱ्याचा स्वभाव शांत होता आणि तो आपला समजून घ्यायचा तिला. मग असं चालू असताना 1-2 वर्ष गेले आणि त्यांना अजून एक मुलगी झाली. आता त्यांच्या सुखाच्या संसारावर एक मुलगा आणि एक मुलगी असं 2 अपत्य होते. असंच चालू असताना अजून 2 वर्षांनी तिला परत दिवस गेले आणि त्यांना अजून एक मुलगा झाला. आता त्यांना 2 मुलं झाली, 2 मुले आणि 1 मुलगी. आता व्यवस्थित चालू असताना ही महिला शक्यतो घरकाम करायचे, म्हणजे हाऊसवाईफ. आता तिला ते रोजचंच ते मुलांचं नवऱ्याचं घरचं काम करून करून तिला कंटाळा आला होता. मुळातच तिच्या अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा खूप मोठ्या होत्या. तिला सुरुवातीपासूनच असं वाटायचं की आपण मोठं व्हावं, एखादा मोठा नवरा हे मोठं काम करावं आणि एका नवीन ठिकाणी राहायला जावं किंवा नवरा मला फिरायला नेत नाही, आपण जास्त पैशाचं काम करावं किंवा कुठे जॉब करावं बाकीच्यांच्या महिलांप्रमाणे. म्हणून ती सारखी या नवऱ्याबरोबर भांडत असायची. आता या असं चालू असताना तिचा हा एक दिवशी कॉल आला की आपल्या शाळेचं गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे आणि जे 10वीची बॅच आहे त्यांना बोलवण्यात आलेले, म्हणून तू पण ये. आता तिला थोडं हायसं वाटलं, कारण जुने मित्र जुने फ्रेंड परत मिळणार होते. एकमेकांशी त्या निमित्ताने मोबाईलची नंबरची देवाणघेवाण होणार होती आणि त्या निमित्ताने जुने मित्र पण भेटणार होते. थोडं मन मोकळं करायला तिला ती संधी भेटली. म्हणून तिने नवऱ्याची परमिशन घेतली आणि ती माहेरी जाते असं सांगून ती तिच्या छोट्या मुलाला घेऊन माहेरी गेली त्या कार्यक्रमासाठी. आता कार्यक्रमाला सगळे आले होते, जुने मित्र होते, हिचा प्रियकर पण होता 10वीतला. आता त्याला बघितलं हिचं पहिलं जुनं प्रेम जागं झालं. आता मग त्या दोघांची पण लग्न झाली होती. त्याचा संसार होता, हिचा संसार होता.
मग ते कसं काय व्यवस्थित सगळं बोलणं झाल्यानंतर एकमेकांच्या मोबाईलची नंबरची देवाणघेवाण झाली. आता तिकडून सगळं व्यवस्थित झाल्यानंतर ही जेव्हा घरी आली तेव्हा पण तिथून पुढे त्यांचं हे फोनवर बोलणं चालूच राहिलं. मग आता ते फोनवर बोलता बोलता यांचं जुनं प्रेम परत उफाळून आलं आणि तेच प्रेम भेटण्यात बोलण्यात यायला लागलं. म्हणजे मग तो पुरुष हिला पण भेटायला तिच्या घरी गपचूप येऊ लागला. ही पण मुलं घरी नसताना किंवा नवरा घरी नसताना त्याला बोलू लागली आणि स्वतःसुद्धा बाहेर जाऊ लागली. मग आता त्यांचं प्रेम प्रकरणाचं रूपांतर हे शारीरिक संबंधात झालं. आता नवऱ्याला हे 3 मुलं झाली होती. पहिली मुलगा त्यांचा 12 वर्षाचा होता. दुसरी मुलगी जी 2 नंबरची मुलगी होती ती 10 वर्षाची होती आणि तिसरा जो मुलगा होता तो 8 वर्षाचा होता. म्हणजे मुलं पण मोठी होती. आता या मुलांमुळं किंवा जास्त लग्नाला जास्त दिवस झाल्यामुळं नवरा तिची पाहिजे तशी शारीरिक गरज पूर्ण करू शकत नव्हता. त्याच्यामुळे ती आता ह्या पहिल्या बॉयफ्रेंड भेटल्यानंतर त्यांचं परत ते नवीन जवानी नवीन प्रेम हे चालू झालं. मग भेटणं शारीरिक संबंध घरी नसताना असं करून करून त्यांच्यातलं जवळजवळ 5-6 महिने त्यांच्यात ते प्रकरण चालू राहिलं. मग ते गपचूप भेटू लागले. पण याच्या भानगडीमध्ये तिचं हे मुलांकडं दुर्लक्ष होऊ लागलं. नवऱ्याबरोबर अजून जास्त भांडणं होऊ लागली आणि ती याची कुजबूज नवऱ्याला आलीच. आता नवरा होता तो शेवटी त्याला पण हिच्या स्वभावातला बदल जाणू लागला. पण आता स्वभावाला औषध नाही म्हणून त्याने पण तिच्याकडं दुर्लक्ष केलं. आता ते नवऱ्यासारखा कामाला जायचा सकाळी 10 ते संध्याकाळी 10. त्याच्यामुळं घरी कोणी नसायचं. मग हा तिचा प्रियकर यायचा भेटायचा शारीरिक संबंध ठेवायचा ठोकून वगैरे निघून जायचा. आता एवढं चालू राहिल्यानंतर तिच्या प्रियकराने तिच्या डोक्यात घातलं की आपण दोघं एकत्र राहू. तू किती दिवस असंच तुझी लाईफ जगणार. मुलं बाळं नवरा याच्यातच किती दिवस गुंतून राहणार. माझ्याबरोबर लग्न करू. मी पण माझ्या बायकोला सोडून देतो. तू पण तुझ्या बायकोला सोडून दे. मग असं करून करून त्यांच्या असं डोक्यात आलं की आता जर ह्या नवऱ्याला सोडून द्यायचं असेल जुन्या पहिल्या तर समाज आपल्याला नावं ठेवेल आणि मुलांना तर आपण सोडू शकत नाही. मग ह्या मुलांना काहीतरी आपल्या काटा काढून मारून काहीतरी केलं पाहिजे यांचं. म्हणजे आपल्या मार्गातला अडथळा दूर होईल. त्या दृष्टीनं तिने पावलं टाकायला सुरुवात केली. मग तिने तिच्या प्रियकराला सांगितलं की मी माझ्या मुलांना आणि नवऱ्याला विष देऊन मारते. मग त्याच्यानंतर तू माझ्याबरोबर लग्न कर. तिचा प्रियकरसुद्धा याला तयार झाला. आता एक दिवशी संध्याकाळी तिने घरी दही आणलं आणि त्या दह्यामध्ये तिने विष कालवलं आणि संध्याकाळी सगळे जेवायला बसताना ती स्वतः जेवायला बसली नाही. तिने मुलांना अगोदर जेवायला दिलं त्यात विष कालवलं आणि तिचा नवरा पण त्यांच्याबरोबर जेवायला बसला. आता नवऱ्याच्या दह्यातसुद्धा विष होतं. पण ह्या स्वतःच्या आईच मुलांना कशा प्रकारे विष देते हे बघा. तर तिने दह्यामध्ये विष टाकलं. मुलांनी दही चांगलं झालं म्हणून दही खाल्लं पण आणि नेमकं तिच्या नवऱ्याची जेव्हा ते दही खायची वेळ आली तेव्हा त्याला कंपनीतून फोन आला की तुम्हाला कामानिमित्त लगेच या. तो न जेवता तसाच भरल्या ताटावरून उठला आणि कंपनीत गेला. आता तो कंपनीत गेला म्हणून वाचला आणि तो जेव्हा माघारी आला नंतर बायकोच्या पोटात दुखतंय असं त्याला जाणवलं आणि मुलं पण बेशुद्ध पडल्यात. म्हणून त्याने लगेच डॉक्टरांकडे मुलांना आणि बायकोला घेऊन गेला. तर मुलं तोपर्यंत मृत पावली होती आणि बायकोच्यासुद्धा पोटात दुखत होतं म्हणून तिला ॲडमिट केलं होतं. तर मग डॉक्टरांना संशय आला. डॉक्टरांनी पोलिसांना बोलवलं. पोलिसांना अगोदर असं वाटलं की नवऱ्यानेच बायकोला आणि मुलांना विष देऊन मारायचा प्रयत्न केला असेल म्हणून त्यांना चौकशी केली पण त्याच्यात काय आढळलं नाही. मग त्यांचं पोस्टमॉर्टम केलं. पोस्टमॉर्टममध्ये असं आढळलं की ह्या महिलेने त्या मुलांना तिच्या की विष दही दिल्यानंतर सुद्धा ती वाचू नयेत म्हणून त्यांचा गळा आवळून सुद्धा प्रयत्न केला होता. म्हणजे विष देऊन मारलं वर गळा दाबून सुद्धा मारायचा प्रयत्न केला होता. मग त्यातून ते निष्पन्न झालं म्हणून मग पोलिसांनी तिच्याकडे सुद्धा चौकशी केली. तिने अगोदर हा नाही म्हणा शेवटी पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवल्यानंतर ती जाग्यावर आली आणि माझ्या प्रियकरासाठी मी ह्या मुलांना मारलं असं सांगितलं. मग नवरासुद्धा कंपनीच्या कामानिमित्ताने बाहेर गेला तेवढ्यात भरल्या ताटावरून म्हणून तो वाचला नाही तर त्या दिवशी सुद्धा त्याचा अंतिम दिवस होता. म्हणजे या गोष्टीतून आपल्याला असं कळतं की एका सुखी संसार वयाचं 40व्या वर्षी महिलेने स्वतःच्या 3 मुलांना मारलं. नवऱ्यालासुद्धा मारायचा प्रयत्न केला. बरं तेवढ्या तिने मारून भागली नाही तर ती मुलं मेल्यावरसुद्धा त्यांचा गळा दाबून म्हणजे ती त्यानंतरसुद्धा वाचू नयेत यासाठी तिने त्यांचा गळा दाबायसुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. आजच्या काळात अशी माता
पाहणे योग्य नाही की कलियुग आहे, मान्य आहे आपल्याला कलियुग आहे, पण स्वतःच्या मुलांना लेकरांना मारणारी माता जर आजच्या काळात जन्माला येत असेल तर नक्कीच येणारा भविष्य हा अवघड आहे. ह्या घटनेतून आपल्याला हे शिकायला मिळते. आणि एखाद्या कोणताही प्रियकर असेल, ठीक आहे तुला प्रियकराबरोबर जायचंच होतं तर कमीत कमी लेकरांचा जीव नव्हता घ्यायचा. तुला जायचं होतं तर पळून जायचं होतं किंवा नवऱ्याबरोबर घटस्फोट घेऊन जायचं होतं, पण त्या सुखी संसाराची वाताहत करून मुलांना जीव मारून काय ह्या महिलेला हिचा सुखाचा संसार तरी सुखाचा होणार होता का? त्या प्रियकराबरोबर यांना मारून जर ती पळून गेली असती तर तिलासुद्धा आयुष्यभर चैन भेटली असती का? किंवा त्या प्रियकराने सुद्धा याला आयुष्यभर सांभाळली असती का? तिचीसुद्धा अशीच वाताहत झाली असती. हे या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते. तरी घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समाजात अशा होणाऱ्या घटनांपासून स्वतःला सावध ठेवा. रामकृष्ण हरी.